रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला। पुणे पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे पोलिसांच्या भेटीला। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात। थराडी प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव 15 दिवसांपूर्वी खेवलकर यांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले। आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। प्रशांत खेवलकर यांच्याकडे ड्रग्ज आढळलं नाही, एखाद्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असतील तर धोकादायक। रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे, खेवलकर यांच्या वकिलांची मागणी। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत माहिती। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांची शिफारस केली होती का या प्रश्नावर दादा भुसे यांनी उत्तर देणं टाळलं। तर ठाकरेंच्या कार्यकाळातच अनिल कुमार पवारांची आयुक्तपदी नियुक्ती, दादा भुसेंकडून स्पष्ट। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती। ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांच्या नेमणुकीसाठी भुसेंचा आग्रह, मात्र भुसेंची इच्छा शिंदेंनी पूर्ण केली, राऊतांचा आरोप। कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये 28 मिनिटे पत्ते खेळत होते। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवार यांची माहिती। अजित पवार शब्दाचे पक्के नाहीत हे स्पष्ट, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही। सरकार विरोधामध्ये शेतकऱ्यांची मोठ बांधणीसाठी राज्यभरात दौरा करणार, विजय घाडगे आक्रमक। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। वाल्मिक कराड संदर्भात डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब, विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण, सूत्रांची माहिती। जेलमधून स्पेशल फोन सापडला, आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल। बीड प्रकरणामध्ये सुरेश धस यांचा दावा। तंबी दिल्याच्या बातम्या पसरवून मंत्र्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचं काम, संतोष देशमुखांना न्याय मिळेल का याबाबत शंका, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम आणि अनिल परब यांची भेट, व्यवसायाच्या निमित्तानं भेटत असतो, भेटीनंतर सदानंद कदम यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर, व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी गित्ते त्या व्यक्तीची हत्या करत असल्याचा स्थानिकांचा दावा। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबासोबत मुंबईकडे रवाना। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी। अनिल कुमार पवारांच्या नातेवाईकांच्या घरातून 1.25 कोटी जप्त, काही कागदपत्र आणि हार्ड डिस्कही ईडीच्या ताब्यात। रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप, भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। सुनामीच्या भीतीने जपानमधल्या नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय। फुकुशिमा अणु ऊर्जा प्रकल्प सुद्धा बंद। शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर अनेक केंद्रांवर वारंवार गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी केंद्र बंद करा, छगन भुजबळ यांचे निर्देश। राजाभाऊ मुंडे आणि बाबरे मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। महापालिका निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडेंना धक्का, गेल्या 35 वर्षांपासून असलेली मुंडे कुटुंबियांची साथ सोडणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत होणार असल्याची माहिती। इतर सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत हे व्यस्त असल्यामुळे शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबईमध्ये उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कैलास गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। कबूतरखाने बंद करण्याच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाकडून मुंबईमध्ये कारवाईला सुरुवात, मात्र आयुक्तांच्या आदेशानंतर सुद्धा कबूतरखान्यामधील कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच। कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता।